नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सध्या उन्हाळ्यामध्ये कैरीपासून आपण भरपूर पदार्थ बनवत आहोत. आता खूप कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये कैरीपासून बनवलेले पदार्थ किंवा कैरीपासून बनवलेले विविध पेय आपल्या शरीरात आवर्जून आपण घ्यायला हवेत, कारण जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता जी आहे ती कमी होण्यास मदत होते. तर आज आपण अशीच एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी कैरीपासून चटणी बनवलेली आहे. तर बनवायला एकदम सोपी आणि जेव्हा तुम्हाला हलका फुलका आहार घ्यायचा असेल तर त्यावेळेस अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही जेवण बनवू शकता. तर ही आहे आपली बघा चटणी, कशी चमचमीत दिसत आहे ना. तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आपण घेतलेल्या आहेत 2 मिडियम आकाराच्या कैऱ्या आणि 2 मिडियम आकाराचे टोमॅटो. तर आता आपण हे दोन्हीही कट करून घेतलेले आहे, अर्धे भाग करून घेतलेले आहे त्याचे. आता आपण या कैरीमध्ये जे बिया आहेत तर त्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता ह्या कैऱ्या आणि टोमॅटो दोन्हीही भाजून घेणार आहेत, म्हणजे थोडंसं उकडून पण घेणार आहे. त्यासोबतच आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत 10 ते 12. त्यासोबतच आपण काही 5 ते 6 हिरव्या मिरच्या पण घालणार आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. कैरी आपली व्यवस्थित उकडून झाली पाहिजे. टोमॅटो आणि कैरी आपण दोन्ही साईडला भाजून घेतलेले आहे व्यवस्थित. आता आपण हे व्यवस्थित उकडल्या गेलेलं आहे आणि आता हे टोमॅटोची साल जे आहे काढून टाकायची. कैरीची पण आपण साल वेगळी करून त्याचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. सोबतच आपण भाजून घेतलेला लसूण आणि भाजून हिरवी मिरची सुद्धा आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व थोडंसं फिरवून घेणार आहे. आता आपण घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ, नंतर अर्धा ते पाऊण चमचा तिखट थोडंसं जास्त घातलं तरी चालतं, कारण आंबटपणा जास्त असतो कैरीमध्ये. आता आपण थोडीशी हळद घातलेली, त्याच्यामध्ये थोडासा गूळ घातला तरीही चालतो, कारण थोडीशी आणखी चटपटीत चटणी बनते. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे पहा, हे असं दिसतं. आता याच्यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा घालणार आहोत. तर कांदा मी कट करून घेतलेला आहे. आता हे चटणीला आपण तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि हा मस्त तडका या चटणीवर सोडायचा. आता ही झाली आपली चटपटीत चटणी तयार. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर आता आपण ही चटणी भातासोबत, पोळीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. अप्रतिम चव लागते आणि बनवायलाही सोपी, तेवढेच कमी वेळात बनणारी आहे. आणि तुम्हाला जेव्हा हलका फुलका आहार घ्यायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही नक्की कमीत कमी वेळामध्ये स्वयंपाक बनवू शकता. फक्त भात आणि ही जर चटणी असेल तर तुमचा परिपूर्ण आहार होतो. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.